मनोरंजनाचं कुठलंही साधन नव्हतं. आणि या त्यातूनच अज्ञानाच्या पाळेमुळे जेव्हा त्यांनी उघडायला सुरुवात केली तर भारुडातील एक बुरगुंडा नावाचा शब्द आहे. तर हा भारुडातील बुरगुंडा म्हणजे काय? तर हा भारुडातील बुरगुंडा म्हणजे अज्ञानाच्या चाकोरीतून सुटून ती निभावणार आहे जयश्री कोरडे. तिचं स्वागत करूया टाळ्यांनी. तिचं आगमन होत आहे. तिचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या जयश्री कोरडेसाठी. त्यानंतर या तिच्या सोबतीला आहेत वैशाली कोरडे, अनिता कोरडे, आशा देशमुख, रंजना देशमुख, कौशल्याताई गलफट, नंदाताई पजई, सविता माहुले, डॉक्टर माधुरी देशमुख, जया खानवाणी, रजनी. चालू आहे का? हो चालू आहे, चालू आहे. येईन ना आवाज? हा. एक मिनिट हातात नमस्कार नाही घेतला तर काय होईल व माय? काय होईल माय? बुरगुंडा होईन माय, तुले बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन माय, तुले बुरगुंडा होईन, अव बुरगुंडा होईन माय, तुले बुरगुंडा होईन. काय हो माय? सकाळी उठतोस का? ऐकून राहिले ना? सकाळी सकाळी उठते. काय करते उठून सकाळी? आता मोबाईल घेते, व्हॉट्सअप पाहिजे, फेसबुक पाहिजे, गुड मॉर्निंगचे मेसेज टाकते, ऑन गरम गरम चहाचा झुरका घे, खुर्चीवर बसते. हे सकाळी उठते. ऐकून राहिल्या ना? हा सांग काय म्हणाली? सकाळी उठते. होय माय, मग काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे म्हणते? अहो एवढं चांगलं शरीर दिलं देवानं, परमेश्वरानं दिलं का नाही? तुम्ही सांगा. पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नका म्हणा. त्याले चांगलं वाखो, त्याले पिळून काढ, अहो त्याले चांगलं ताणून धर, समजलं? हा. अहो माय, नाही केलं तर काय होते? नाही केलं तर बुरगुंडा होईन माय, तुले बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन माय, तुले बुरगुंडा होईन, अव बुरगुंडा होईन माय, तुले बुरगुंडा होईन. ताण बात पीड म्हणजे काय हो माय? आता सारच सांगू काय मी? सारच सांगू. कोण होते? अस्मिता वय का? पूनमही नाही दिसून राहिली, मृणालही नाही, कविताही नाही, श्वेताही नाही. अहो लते होय आडवी, अहो तू उभी होय, अहो तू आडवी होय, अहो तू मांग वा, तू पुढं वा, अहो तू हात काढ, तू पाय काढ, अहो तू उतानी होय, तू उपडी होय. समजलं? म्हणजे काय माय? म्हणजे काय असं ना? अव योगा कर, झुंबा कर, प्राणायाम कर, ध्यान कर. समजलं? अव नाही तर
बाई 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 मै कमर दुखते हो माय, मै पाय दुखते हो माय, काय करू माय मी? तिचं काय दुखते आता? कोणी दाबूनही देत नाही वो, माय कंबरड मोडलं, पाय दुखते, कोण दाबून देईन सांग आता. तो कंबर काय तुझ्या गळ्यात दाबून देईन तुझ्या घरातले लोक. वा वा वा, असं कसं दाबून देईन? तिच्या घरातले लय शिकले सवरले हाय म्हणते. हो, तिचा पोरगा इंजिनियर हाय म्हणते आणि पोरगी तर डॉक्टर हाय म्हणते. मोठ्या मोठ्या ऑफिसात जाते म्हणते बापा. आणि ते कसे गळ्या दाबून? हो सांगा, गळ्या दाबून काय होते तिच्या घरचे? नाही दाबून की नाही? माय सांगू का तुम्हाला? ह्या जगात कोणीच कोणाचा मैत्र होत नाही. ना भाऊ मैत्र होत, ना बहीण मैत्र होत, ना आई मैत्र होत, अव पोटचं लेकरू देखील मैत्र नाही होत. माय आपलं शरीरच आपलं खरं मैत्र असते, त्यालाच चांगलं जपा लागते. समजलं? अव बुरगुंडा होईल माय, तुले बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल माय, तुले बुरगुंडा होईल, अहो बुरगुंडा होईल माय, तुले बुरगुंडा होईल. नाही केलं तर काय होईल माय? सांगू का तुला काय करायला पाहिजे? हो, माईक. तुम्हाला माहित आहे? माहित आहे? हे शरीर देवानं दिलेलं आपल्याला, याले हॉस्पिटलात नेलं, हॉस्पिटलात नेलं. समजून राहिलं ना शुभांगी? हॉस्पिटलात नेलं. हे इथे किडनी का फिडनी काय म्हणते ते, त्याचे किती घेते माहित आहे? 25 लाख. 25 लाख. हो, 25 लाख. आणि ते काय एन्जिओप्लास्टी का पास्टी काय म्हणते ते, त्याच्यात पेनातला स्प्रिंग लावते, स्प्रिंग, त्याचे 5 लाख. 5 लाख. तर त्याला तर आपल्याला जपास लागन का नाही? तेवढी काळजी तर घ्यास लागन. मग सांगू ऐकान तर सांगतो बा. खरंच ऐकान, तुम्ही ऐकान का व? त्याच्यासाठी योगा कर, झुंबा कर. करशील ना? उद्यापासून पाय अव उद्यापासून नाही, तू आजपासून कर. आजपासून नाही, तू आतापासून कर. नाही तर बुरगुंडा होईल माय, तुले बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल माय, तुले बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल माय, तुले बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल माय, तुले बुरगुंडा होईल. नमस्कार. आवडलं असेल तर टाळ्या नक्कीच वाजवा. आज माझ्या बहिणी इथे किती 80 आहे की 90 आहे माहित नाही, पण उद्या कमीत कमी 100 तर यायलाच पाहिजे. जर पटलं असेल तर मग उद्या 200 यायला पाहिजे. धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा.